नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ खास मावळ तालुक्यातील जनावरांच्या खाजगी डॉक्टरांसाठी. सरकारी डॉक्टरचा व्हिडिओ तर काल परवा मी अपलोड केलेलाच आहे इंस्टाला. त्यांची तर पोल झालेलीच आहे, किती खर्च घेतात आणि कसं शेतकऱ्याला लुटतात. त्याचबरोबर खाजगी डॉक्टर पण लुटतात. म्हणजे सगळेच खाजगी डॉक्टर तसे आणि सगळे सरकारी डॉक्टर तसे मी म्हणत नाही, पण बरेचसे खाजगी डॉक्टर पण शेतकऱ्यांना लुटतात. आता समजा शेतकऱ्यांना गरज असते, शेतकरी बोलवतो डॉक्टरांना, मग डॉक्टरांनी पण शेतकऱ्यांना समजून घेतलं पाहिजे ना, की आपण त्यांना किती प्रमाणात लुटावं. आता एखाद्या गायीची किंवा म्हशीची ट्रीटमेंट केली, तिला जर खर्च 500 रुपये येत असेल ट्रीटमेंटचा, त्याचा औषध सहित, तर तुम्ही 1000 रुपये घ्या, 1200 घ्या, 1500 घ्या. तुम्ही 3 आणि 3,500 रुपये खर्च घेताय. आता आमच्या मावळ भागात हे मायफेक्स कॅल्शियम आहे. काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की हे कॅल्शियम कोणाला भेटतच नाही, म्हणजे शेतकऱ्यांना असं सांगतात. आता जे कोण सांगतं त्यांना समजणच, पण हे कॅल्शियम कोणाला भेट, किती पाहिजे, मी किती प्रमाणात आणून देऊ. आणि ह्याची किंमत मग 448 रुपये. याच्यासोबत D25 भरत्यात, नॉर्मल सलाईन भरत्यात, RL भरू शकतात, दुसरं कोणते त्याच्यासोबत तुम्ही त्या सलाईन मध्ये बी कॉम्प्लेक्स सोडत असता. पण येणारा खर्च किती असतो, याची किंमत 448 रुपये. यावरती डिस्काउंट किती भेटतो तुम्हाला मेडिकल मध्ये, हे सगळं मला माहिती. मला स्वतःला किती डिस्काउंट भेटतो. मग तुम्ही तो खर्च, जर समजा त्याचा 500-700 रुपये खर्च येत असेल, तर तुम्ही 1000-1200 रुपये घ्या कॅल्शियम भरायचे. तुम्ही 3 आणि 3,500 रुपये घेता. किती लुटता तुम्ही शेतकऱ्यांना. मी तर या व्हिडिओमध्ये कोणत्या डॉक्टरचं पर्सनली नाव घेतलेलं नाही, खाजगी डॉक्टरचं. पण इथून पुढे मला कोणते आढळलं मावळामध्ये की या डॉक्टरने असं या शेतकऱ्याला लुटलेलं आहे, त्याचं 100% नाव असेल व्हिडिओ बनवलं जाईल. तर लेस काय, एक 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, कडद्यामधली, मावळ तालुक्यातली. गाय आडली होती. गायच्या पोटात वासरू मेलं होतं, 3 दिवस झाले होते. ते तिचं वासरू काढायचं, त्या खाजगी डॉक्टरनी 15,000 खर्च सांगितला. ती गायचं काय वाचणारच नव्हती. 15 दिवसापासून ती बसून होती, उठत वगैरे नव्हती. मग का ते शेतकऱ्याला तुम्ही सांगा ना, बाबा नका एवढा खर्च करू, ते काय उपयोग होणार नाही त्या गोष्टीचा ते हे केलं तर. तुम्ही दुपारचं जाताय, सुरी घेताय, चाकू घेताय, आतमध्ये हात टाकताय, वासराला कापायचा प्रयत्न करताय, ते निघत नाही. तुम्ही जाताय, तुम्ही एवढा एवढा फोनवरती त्या शेतकऱ्याला खर्च सांगताय, 15,000 खर्च येईल. तो शेतकरी घाबरून तयारही होतो. पण काही 1-2 समजूतदार माणसं असतात, त्यांना म्हणतात काय गाय वाचणार नाही, तुम्ही काय करू नका. मग तो शेतकरी स्वतः हाताने ते वासरू बाहेर काढतो, वासरू बाहेर निघतं, पण ती गाय वाचत नाही. मग तुम्ही काय असं सांगा ना, सत्य परिस्थिती जी काय आहे ती तुम्ही त्या शेतकऱ्याला समजून सांगा ना. आपल्याला पैसे भेटण्यासाठी आपण काही करायचं का. अशा बऱ्याचशा घटना या मावळ तालुक्यात, त्या संपूर्ण महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात सगळीकडेच घडत असतात. बरेचसे डॉक्टर शेतकऱ्यांना लुटतात, खासगी म्हणा सरकारी म्हणा. शेतकऱ्यांचंच मध्ये मरण आहे, बाकी काही नाही. डॉक्टर येतो, पैसे घेऊन जातो, ते शेतकऱ्याची गाय वाचते, म्हैस वाचते का नाही त्याचा कोणी विचार करीत नाही. आता माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की कोणत्याही आपल्या गोट्यावरती डॉक्टर आला, आपली गाय आजारी असेल, म्हैस आजारी असेल, तिचा नक्की डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरला विचारतो नक्की काय झाले गाईला, म्हशीला, कोणचा आजार आहे, त्यावरती तुम्ही काय ट्रीटमेंट करणार आहे, कोणती औषधं मारणार, ते सगळं तुम्ही लिहून घ्या. आणि मग त्याचे पैसे वगैरे द्या. डॉक्टर ते येते, त्यांची व्हिजिट फी, त्याचा येणारा पेट्रोलचा खर्च, ते सगळं धरून डॉक्टरांनी खर्च लावला पाहिजे, तो दिला पाहिजे शेतकऱ्यांनी. पण शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे बुडवले नाही पाहिजे, तर त्यांनी योग्य प्रमाणात पैसे घेतले पाहिजे. सर्व डॉक्टरांना माझं एकच सांगणे, तुम्ही ज्या कोणी शेतकऱ्याच्या गोट्यावरती जात असाल, तुम्ही ट्रीटमेंट करताय, त्याचा योग्य मोबदला तुम्हाला हा मिळालाच पाहिजे. पण अवाढव्य विनाकारण जास्त पैसे कोणत्याही शेतकऱ्याकडून तुम्ही लुटू नका, अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.